Hello, I'm Dr. मोहिनी चिखलंडे. वेलकम टू रसशास्त्र अँड भैषज्य कल्पना लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण रसशास्त्र पेपर 2 मध्ये जे औषधी कल्प किंवा कंपाऊंड फॉर्म्युलेशन या नावाने जो टॉपिक दिलेला आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. हा जो टॉपिक आहे कंपाऊंड फॉर्म्युलेशन किंवा औषधी कल्प हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ साठी इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकवर तीनही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. काय आहे एक्झॅक्टली हे टॉपिक? तर याच्यामध्ये वेगवेगळे औषधी कल्पना दिलेल्या आहेत. डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आपण जे काही कल्प वापरतो किंवा जे काही फॉर्म्युलेशन्स वापरतो त्यांची एक लिस्ट दिलेली आहे आणि त्या लिस्टबद्दल आपल्याला इथे डिटेल अभ्यास करायचा आहे. मग काय काय अभ्यासायचं आहे आपल्याला या टॉपिकमध्ये? तर एखादा जर कल्प असेल तर त्या कल्पामध्ये घटकद्रव्य काय आहे, इन्ग्रेडियंट्स काय आहेत, ती कल्पाची निर्मिती कशी केली जाते, ती कल्प जर आपल्याला प्रिस्क्राईब करायचं आहे तर त्याची मात्रा काय असायला हवी, म्हणजे किती प्रमाणात त्या कल्पाचं सेवन केलं गेलं पाहिजे, कल्प कोणत्या काळी सेवन केलं गेलं पाहिजे, म्हणजे जेवणाबरोबर सेवन केलं पाहिजे, जे काही औषध सेवनकाल आहे, भेषज सेवनकाल आहे त्यानुसार त्या त्या पर्टिक्युलर कल्पांचे काल सांगितलेले आहेत, कधी औषधाचं सेवन केलं पाहिजे. त्याच्यानंतर या औषधाचं अनुपान काय असलं पाहिजे, म्हणजे कोणताही कल्प कोणत्या अनुपानासोबत, म्हणजे एखादं फॉर्म्युलेशन आहे तर ते कशासोबत आपण सेवन केलं पाहिजे, या सगळ्या विषयी माहिती आपल्याला या एखाद्या टॉपिक बद्दल किंवा एखाद्या कल्पाबद्दल अभ्यास करताना गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण मॉडर्न अस्पेक्टने एखाद्या कल्पाचा विचार करतो तेव्हा फार्मॅकोडायनॅमिक्स, फार्मॅकोकायनेटिक्स काय आहेत पर्टिक्युलर कल्पाचे हे आपल्याला बघायचं आहे. रिसर्च अपडेट्स काय आहेत, आता रिसेंटली या कल्पाचा काय काय अभ्यास झालेला आहे किंवा याचे काही रिसर्च पेपर अवेलेबल आहेत का, या सगळ्या विषयी आपल्याला एखाद्या कल्प अभ्यास करत असताना या सगळ्या बाबींचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो कल्प अभ्यासणं गरजेचं आहे. तर हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तर इम्पॉर्टंट आहेच आहे. पण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, जेव्हा तुम्ही स्वतःचं क्लिनिक सुरू करणार आहात, त्यावेळी आपल्याला एखाद्या रुग्णाला जर आपण कल्प प्रिस्क्राईब करत असू, तर आपल्याला त्या कल्पाची व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. त्या कल्पामध्ये काय घटकद्रव्य आहेत, कोणत्या घटकद्रव्याने काय परिणाम होणार आहे किंवा त्या घटकद्रव्याने काही एखाद्या रुग्णाला त्रास होऊ शकतो का? या सगळ्या गोष्टींचा आपण जर आत्ता अभ्यास केला तर आपल्याला ते पुढे जाऊन उपयोगी होणार आहे. तर या कंपाऊंड फॉर्म्युलेशन किंवा औषधी कल्प या टॉपिकमध्ये पहिला जो टॉपिक आहे सगळ्यात फर्स्ट कल्प जो आहे किंवा पहिली जी औषधी कल्पना आहे ती म्हणजे आरोग्यवर्धिनी गुटिका. बऱ्यापैकी बहुतांश प्रमाणात प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला हा कल्प बघायला मिळतो. आरोग्यवर्धिनी गुटिका नावामध्येच दिलेला आहे. गुटिका म्हणजे टॅबलेट आहे. आरोग्यवर्धिनी, आरोग्य म्हणजे हेल्थ, वर्धिनी म्हणजे वर्धन करणारी, हेल्थ इम्प्रूव्ह करणारी अशी ही गुटिका आहे. तर एक्झॅक्टली काय काय आहेत या घटकद्रव्य काय आहेत किंवा याचा उपयोग कसा करायचा हे आपण आता लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हा जो रेफरन्स आहे आरोग्यवर्धिनी गुटिकेचा, श्लोक दिलेला आहे. जर श्लोक पाठ होत असेल तर उत्तम आहे, पण जर नसेल तर निदान त्या औषधी कल्पांमध्ये काय काय घटकद्रव्य आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. रेफरन्स काय आहे आरोग्यवर्धिनीचा? तर रसरत्न समुच्चय विसर्प चिकित्सेमध्ये या कल्पाचा उल्लेख आलेला आहे. काय काय घटकद्रव्य आहेत आरोग्यवर्धिनी गुटिकेमध्ये? तर शुद्ध पारद, शुद्ध गंधक, लोह भस्म, हे सगळे एक एक पार्ट, म्हणजे यांचा एक पार्ट घ्यायचा आहे. शुद्ध पारद आणि गंधक याने कज्जली तयार होणार आहे, त्यामुळे पारद आणि गंधकाचा एक एक पार्ट सांगितलेला आहे. भस्म कोणते सांगितलेले आहेत? तर लोह भस्म, अभ्रक भस्म, ताम्र भस्म, हे 3 भस्म सांगितलेले, तेही एक एक प्रमाणामध्ये, म्हणजे पारद, गंधक, लोह, अभ्रक आणि ताम्र असे हे 5 घटकद्रव्य एक एक प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. हरितकी, बिभितकी आणि आमलकी म्हणजे त्रिफलाचे जी घटकद्रव्य आहेत ते 2 पार्ट्समध्ये, म्हणजे 2-2 प्रमाणामध्ये. जेवढं आपण पारद गंधक घेतलंय त्याच्या डबल प्रमाणामध्ये आपल्याला त्रिफलाची घटकद्रव्य घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचं घटक काय आहे? तर शिलाजतू 3 पार्ट्समध्ये घ्यायचं आहे, गुग्गुल 4 पार्ट्समध्ये घ्यायचे, एरंड 4 पार्ट्समध्ये घ्यायचे आणि कुटकी मात्र 22 पार्ट्समध्ये घ्यायला सांगितलंय. तर हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. सॉरी, तर कुटकी 22 पार्ट्स, 22 पार्ट्स, सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कुटकी घेण्यास सांगितलेलं आहे. म्हणजेच काय?
तर या कल्पामध्ये आरोग्यवर्धिनी गुटिका या कल्पामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोणता घटक द्रव्य आहे तर तो कुटकी आहे. किती प्रमाणात? 22 प्रमाणात, म्हणजे 22 टाइम्स. सॉरी, म्हणजे पारद आणि गंधकाच्या 22 टाइम्स आपल्याला कुटकी घेण्यास सांगितलेलं आहे आणि या पूर्ण घटक द्रव्यांमध्ये कुटकी या द्रव्याचं प्रमाण सगळ्यात जास्त सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मर्दनार्थ म्हणजे या सगळ्या घटक द्रव्य जेव्हा आपण एकत्र करणार आहोत, जेव्हा फायनल आपल्याला गुटिका बनवायची आहे, टॅबलेट बनवायची आहे, तेव्हा निंब स्वरसामध्ये मर्दन करण्यास सांगितलेलं आहे. मर्दन म्हणजे काय? तर जेव्हा हे सगळे चूर्ण आपल्याला एका खलामध्ये घेऊन ते घोटत राहायचं आहे. घोटण्यासाठी जे काही द्रवद्रव्य आहे किंवा लिक्विड जे काही सांगितलेलं आहे, ते म्हणजे निंबस्वरस सांगितलेलं आहे. तर हे 2 दिवसापर्यंत आपल्याला हे सगळे घटक द्रव्य निंबस्वरसामध्ये घोटण्यास सांगितलेले आहेत. त्यामुळे त्याचं प्रमाण जशी आवश्यकता असेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला निंबस्वरस घेण्यास सांगितलेलं आहे. तर आपल्याला सगळे घटक द्रव्य पहिल्यांदा लक्षात ठेवायचे. आरोग्यवर्धिनीमध्ये काय काय घटक द्रव्य सांगितलेले आहेत? पारद, गंधक, लोहभस्म, ताम्रभस्म, अभ्रकभस्म हे एक एक प्रमाणामध्ये सांगितलेले आहे. त्रिफलाचे जे काही घटक द्रव्य आहेत, अमलकी, हरितकी, बिभितकी हे 2-2 प्रमाणामध्ये घ्यायला सांगितलेले आहे. शिलाजतू 3 पार्ट्स, गुग्गुल आणि एरंड 4 पार्ट्स आणि सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते म्हणजे कुटकीचं, ते 22 पार्ट्स मध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. आणि हे सगळे घटक द्रव्य जेव्हा आपण एकत्र घेणार आहोत, म्हणजे सगळ्यात आधी आपण पारद आणि गंधकाची कज्जली करणार आहोत. ते एकत्र घोटून त्याची कज्जली तयार होईल. त्याच्यानंतर आपल्याला लोहभस्म, ताम्रभस्म, अभ्रकभस्म ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्रिफलाचे घटक द्रव्य ऍड करायचे आहेत. शिलाजतू, गुग्गुल आणि एरंड ऍड करायचं आहे. जे काही त्यांचं प्रमाण दिलेलं आहे तेवढं. त्याच्यानंतर कुटकी सगळ्यात शेवटी ऍड करून आपल्याला हे सगळं मिक्सचर एकत्र झाल्यानंतर ह्या मिक्सचरला घोटण्यासाठी, मर्दन करण्यासाठी आपल्याला निंब स्वरसाची इथे आवश्यकता असणार आहे. आणि निंब स्वरसामध्ये आपल्याला 2 दिवस पर्यंत हे सगळं मिश्रण घोटत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही एकदा गुटिका किंवा टॅबलेट बनवू अशा कन्सिस्टन्सीचं जेव्हा हे मिक्सचर तयार होणार आहे, तेव्हा आपल्याला याच्या छोट्या-छोट्या टॅबलेट्स बनवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आरोग्यवर्धिनी गुटिका निर्माण करायची आहे. हे झालं घटक द्रव्य आणि त्याची प्रोसिजर की कशा पद्धतीने गुटिका निर्माण केली जाते. त्याच्यानंतर मात्रा सांगितलेली आहे. किती प्रमाणामध्ये आपल्याला आरोग्यवर्धिनी द्यायची आहे? तर 250 ते 500 मिलीग्राम इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला आरोग्यवर्धिनी टॅबलेट ही द्यायची आहे. त्याच्यानंतर अनुपान काय आहे? तर ही मात्रा जी आहे ती एका वेळेसची आहे का? तर नाही. ही पूर्ण दिवसभरात म्हणजे 24 तासामध्ये आपल्याला एवढी मात्रा आरोग्यवर्धिनीची आपण प्रिस्क्राईब करू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण डिवाइड करू शकतो. की 2 डोसेसमध्ये द्यायचं आहे, 3 डोसेसमध्ये द्यायचं आहे किंवा टॅबलेट किती प्रमाणामध्ये असणार आहे त्याच्यावरून आपल्याला हे डोसेज ठरणार आहे. म्हणजे एका टॅबलेटचं क्वांटिटी किती असणार आहे, त्याचं वजन किती असणार आहे, त्यानुसार आपल्याला त्या टॅबलेट्सची संख्या ठरवायची आहे. आणि परत अग्निबल काय आहे, म्हणजे रुग्णाचा अग्नी कसा आहे, जर मंद अग्नी आहे, मध्यम अग्नी आहे, तीक्ष्ण अग्नी आहे, कशा पद्धतीचा अग्नी आहे, रुग्ण ती औषध कसं पचवणार आहे, त्याची डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी काय आहे, या सगळ्यावरून आपल्याला हे औषधाचं प्रमाण ठरवायचं आहे. म्हणजे जर रुग्णाची पचनशक्ती उत्तम असेल आणि रोगबल किंवा व्याधी बल ज्याला आपण म्हणतो, व्याधी देखील तितकाच जीर्ण आहे किंवा बराच व्याधीचं बल देखील आहे, तर अशा वेळेला आपल्याला 500 mg पर्यंत डोसेज हे आरोग्यवर्धिनीची देता येते. पण जर व्याधी इतका वाढलेला नाहीये, व्याधीचं बल देखील कमी आहे, रुग्णाचं बल कमी आहे, तर अशा वेळेला आपल्याला कमीत कमी 250 mg पर्यंत आपण हे डोस कमी करू शकतो. अनुपान काय सांगितलेलं आहे? जेव्हा आरोग्यवर्धिनी गुटिका आपल्याला सेवन करायची आहे किंवा रुग्णाला प्रिस्क्राईब करायची आहे, तेव्हा आपल्याला त्याच्यासोबत अनुपान, अनु म्हणजे काय? सह किंवा पश्चात. म्हणजे आहार, जी काही औषधी द्रव्य आहे त्याच्या सोबत किंवा औषध सेवन केल्यानंतर त्याच्या पश्चात जे काही सेवन केलं जातं, पान केलं जातं, त्याला आपण अनुपान म्हणतो. तर जल म्हणजे पाण्यासोबत ही टॅबलेट घेता येते. दुग्ध, दुधासोबत घेता येते. मधु म्हणजे हनी किंवा माक्षी. आर्द्रक स्वरस आहे आणि निंब स्वरस हे याचे अनुपान सांगितलेले आहेत. तर हे अनुपान कशावरून आपण डिसाईड करणार आहोत? जर आपल्याला कफाचं आधिक्य वाटत असेल,
रुग्णामध्ये किंवा व्याधीमध्ये जर कफ दोषाचा काही आपल्याला लक्षणं दिसत असतील तर आपल्याला मधू म्हणजे मधासोबत ही टॅबलेट देणं गरजेचं आहे. दुग्ध जर रुग्णाचं व्याधी बल उत्तम आहे, अग्निबल उत्तम आहे, तर अशा वेळेला आपण दुग्ध देऊ शकतो. किंवा पित्त जर शरीरामध्ये वाढलेलं आहे आणि पित्ताची संप्राप्ती जर असेल व्याधीमध्ये, तर आपण दुग्ध हे अनुपान देऊ शकतो. आर्द्रक स्वरस आहे, निंब स्वरस आहे. तर ह्या सगळ्या अनुपान आपल्याला व्याधीनुसार रुग्णामध्ये ठरवायला लागणार आहे. पथ्य काय सांगितलेलं आहे? पथ्य काय आहे? तर ककाराष्टक जे काही वर्गद्रव्य आहे ते अपथ्य सांगितलेले आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पारदाचा योग सेवन करणार आहोत किंवा जेव्हा जेव्हा आपण रुग्णाला पारद कंटेनिंग असं काही फॉर्म्युलेशन देणार आहोत, तेव्हा ककाराष्टक म्हणजे जी काही कारले यासारखी जी काही द्रव्य आहे तिक्तरसात्मक, तर ती द्रव्य रुग्णाला त्या औषध सेवन कालामध्ये किंवा जोपर्यंत ते औषध आपण रुग्णाला दिलेलं आहे, तोपर्यंत त्या रुग्णाने ककाराष्टक वर्गद्रव्यातील कोणत्याही द्रव्याचं सेवन करण्यास इथे अपथ्य सांगितलेलं आहे. म्हणजे हे फक्त आरोग्यवर्धिनीसाठी ॲप्लिकेबल आहे का? तर नाही. जेव्हा जेव्हा आपण पारद कंटेनिंग असं कोणतंही फॉर्म्युलेशन देणार आहोत, तेव्हा तेव्हा रुग्णाला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की ककाराष्टकमध्ये जे काही द्रव्य येतात, जसे कारले किंवा जे काही तिक्तरसात्मक द्रव्य सांगितलेली आहेत, ती सगळी द्रव्य आपल्याला अपथ्य म्हणून किंवा रुग्णाला ती वर्ज्य आहेत असं आवर्जून आवर्जून सांगण्यास आपल्याला सांगायचं आहे. सेवन काल काय आहे? म्हणजे औषधाचं सेवन कधी करणं अपेक्षित आहे? आरोग्यवर्धिनी गुटिका कधी घेता येते? तर प्रातः म्हणजे सकाळी आणि सायंकाळ म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असे बीडी डोसेसमध्ये किंवा दिवसातून 2दा सकाळी आणि संध्याकाळी असं आपण रुग्णाला प्रिस्क्राईब करू शकतो. कालमर्यादा म्हणजे ही टॅबलेट किती दिवसापर्यंत आपण मॅक्सिमम देऊ शकतो? तर एक मंडल म्हणजे 40 ते 48 दिवस असं आपल्याला जनरली बघायला मिळतं. म्हणजे 40 डेज टू 48 डेज. पण काही ग्रंथांमध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये असा रेफरन्स आलेला आहे, एक मंडल म्हणजे 42 डेज. 42 दिवस इतकं सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण आरोग्यवर्धिनी एक कल्प एखाद्या रुग्णाला देत आहोत, त्यावेळेला आपल्याला 42 दिवस मॅक्सिमम आपण हे कल्प देऊ शकणार आहोत किंवा एक मंडल आपण हे देऊ शकणार आहोत. त्याच्यानंतर म्हणजे 1.5 महिना ऑलमोस्ट 1.5 महिन्यानंतर आपल्याला हे जे काही औषधी कल्प आहे ते बंद करावं लागतं. कारण कंटिन्यू जर आपण हे देत राहिलो, तर त्या कल्पाचा आपल्याला हवा तसा रिझल्ट येणार नाहीये किंवा त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मॅक्सिमम किती दिवस आपण हे प्रिस्क्राईब करू शकतो? तर एक मंडल म्हणजेच 40 टू 48 डेज किंवा इन जनरल काही रेफरन्स आहे 42 डेज. तर आपण जनरली 1.5 महिन्यापर्यंत आरोग्यवर्धिनी देऊ शकतो. 1.5 महिन्यानंतर आपल्याला हे जे औषधी द्रव्य आहे किंवा हा जो काही कल्प आहे तो प्रिस्क्राईब करणं बंद करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण परत काही दिवस जाऊ देणार आहोत आणि परत आपण हा कल्प सुरू करू शकतो. म्हणजे असं काही नाहीये की एकदा दिलं आणि नंतर देऊ शकणार नाही. जेव्हा 1.5 महिने झाले, तर आपल्याला हा कल्प देता येणार नाहीये. त्याच्यानंतर काही महिन्यांचा गॅप देऊन परत आपण हा कल्प 1.5 महिन्यांसाठी मॅक्सिमम देऊ शकतो. तर ही झाली या द्रव्याची किंवा या कल्पाची कालमर्यादा. इंडिकेशन कोणत्या कंडिशन्समध्ये किंवा कोणत्या व्याधींमध्ये आपण आरोग्यवर्धिनी देतो? तर जीर्ण ज्वर. खूप दिवसापासून ज्वर येत आहे. मग टायफॉइड सारखा असेल, मलेरिया सारखा असेल किंवा बऱ्याच दिवसापासून कंटिन्यू ज्वर सुरू आहे. म्हणजे विशिष्ट काळी येतो, परत बंद होतो. पण काही ना काही ज्वराची दिवसातून एक ना एक वेग येतोच किंवा एक ना एक फीव्हरचा एपिसोड येतोच येतो. तर हा जो साधारण 7 दिवसापासून पुढे 21 दिवसापर्यंत जे काही ज्वर कंटिन्यू येत राहणार आहे, त्याला आपण जीर्ण ज्वर असं म्हणणार आहोत. म्हणजे बऱ्याच दिवसापासून ज्वर येत आहे. दिवसातून एक एपिसोड तरी येतो. तर हे जे काही अशी कंडिशन आहे, अशा कंडिशनमध्ये आपण आरोग्यवर्धिनी देऊ शकतो. कुष्ठ. कुष्ठामध्ये आरोग्यवर्धिनी सांगितलेलं आहे. का सांगितलं असेल कुष्ठामध्ये आरोग्यवर्धिनी? तर कुष्ठाचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही कर्म सांगितलेलं आहे तिथे चिकित्सामध्ये तर विरेचन कर्म सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे आरोग्यवर्धिनीमध्ये कुटकी हे जे घटक द्रव्य आहे हे 22 म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कुटकीचं प्रमाण इथे आरोग्यवर्धिनीमध्ये आहे. आणि कुटकी काय करणार आहे? तर मलाचं भेदन करणार आहे आणि रेचन करणार आहे. त्यामुळे शरीरातला जो काही साचलेला मल आहे तो या कल्पाने बाहेर निघून जाणार आहे. त्यामुळे कुष्ठामध्ये
कुष्ठ या व्याधीमध्ये जेव्हा विरेचन आपल्याला देणं अपेक्षित आहे, तेव्हा आपण कुष्ठ या व्याधीमध्ये आरोग्यवर्धिनी या औषधी द्रव्याचा उपयोग करू शकतो. नंतर यकृत विकार, लिव्हर डिसऑर्डर्स काही आहेत, तर अशा वेळेला आपण आरोग्यवर्धिनीचा उपयोग करू शकतो. म्हणजे जर ओटीपीटी वाढलेले आहेत किंवा यकृत लिव्हरच्या ठिकाणी काही हिपॅटायटिस आहे, तर इन्फेक्शन काही झालेलं आहे किंवा हिपॅटोमेगॅली सारख्या जर कंडिशन्स असतील, तर अशा वेळेला आपण आरोग्यवर्धिनी अ, या कल्पाचा वापर करू शकतो. तर स्पेसिफिकली बऱ्याच ठिकाणी आपण जिथे-जिथे अशी संप्राप्ती येते, की काही शोथ आहे किंवा जिथे विरेचन होणं अपेक्षित आहे, तर अशा वेळेला आपण या कल्पाचा उपयोग करू शकतो. पण मॅक्सिमम टाईम्स किंवा ग्रॉसली कोणते व्याधी आहेत, तर जीर्णज्वर, कुष्ठ आणि यकृत विकार, लिव्हर डिसऑर्डर्स जे काही आहेत, अशा कंडिशन्समध्ये, अशा व्याधींमध्ये आपण आरोग्यवर्धिनी ही जी काही गुटिका आहे, हा जो काही कल्प आहे, हा वापरला जातो. तर याचं फार्माकोडायनॅमिक्स काय आहे? फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय? तर व्हॉट ड्रग डज टू द बॉडी आणि फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? व्हॉट बॉडी डज टू द ड्रग. म्हणजेच काय सिंपल भाषेत आपण जेव्हा याचा विचार करतो, डायनामिक्स ड्रग काय करणार आहे शरीरामध्ये गेल्यानंतर? म्हणजे एखादं आपण औषधी कल्पाचं सेवन केलं, तर जेव्हा हा औषधी कल्प शरीरामध्ये जाणार आहे, तेव्हा त्याचं ॲक्शन काय होणार आहे? शरीरावर त्याचा परिणाम काय होणार आहे? त्याला आपण फार्माकोडायनॅमिक्स म्हणतो. आणि जेव्हा हे ड्रग आपण घेतो, तेव्हा शरीर त्या ड्रगवरती काय ॲक्शन करणार आहे? म्हणजे त्या औषधी द्रव्याचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे, डिस्ट्रिब्युशन होणार आहे, त्याचं काही मेटाबॉलिझम होणार आहे, एक्सक्रीशन होणार आहे. हे जे काही शरीर त्या द्रव्यासोबत काय करणार आहे, त्याला आपण फार्माकोकायनेटिक्स म्हणतो. आणि द्रव्य जे काही आहे, जे काही ड्रग आहे, त्याचा शरीरावर काय परिणाम होणार आहे, याला आपण फार्माकोडायनॅमिक्स म्हणतो. तर आता आरोग्यवर्धिनी गुटिकेचा फार्माकोडायनॅमिक्स काय आहे? व्हॉट आरोग्यवर्धिनी गुटिका डज टू द बॉडी किंवा व्हॉट आरोग्यवर्धिनी गुटिका शोज द इफेक्ट्स ऑन द बॉडी. म्हणजेच सगळ्यात पहिलं येणार आहे डिटॉक्सिफिकेशन अँड प्युरिफिकेशन. तर याच्यामध्ये का असं सांगितलेलं आहे? शरीरामधल्या मल बाहेर काढणार आहे. शरीरातलं जे काही प्युरिफिकेशन आहे, ते या औषधी द्रव्यामुळे होणार आहे. तर कशामुळे? यामध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांमुळे. जसे की हरितकी, विभितकी, आम्लकी. हे जे त्रिफला घटक द्रव्य आहेत, हे काय करणार आहे? हे रेचन करणार आहेत. शरीरातून जे काही टॉक्झिन्स आहेत, त्यांना इलिमिनेट करणार आहेत. आणि त्यामुळे शरीराचे प्युरिफिकेशन कार्य तिथे होणार आहे. दिस प्युरिफिकेशन प्रोसेस एड्स इन द मॅनेजमेंट ऑफ व्हेरियस डिसऑर्डर्स बाय रिमूव्हिंग अक्युमुलेटेड वेस्ट अँड इम्प्रूव्हिंग मेटाबॉलिक फंक्शन्स. म्हणजे शरीरामध्ये जे काही संचित मल आहे, साठलेला जो काही मल आहे, वेस्ट प्रॉडक्ट आहे, हे या त्रिफला घटक द्रव्यामुळे शरीरातून बाहेर जाणार आहे. त्यामुळे शरीराचं एक प्युरिफिकेशन होणार आहे, शरीराची एक शुद्धी होणार आहे, शरीरातला मल हा शरीराच्या बाहेर काढून टाकला जाणार आहे. त्याच्यानंतर अँटी इन्फ्लमेटरी असं याचं एक कार्य सांगितलेलं आहे. ते कशामुळे? द कॉम्बिनेशन ऑफ इन्ग्रेडियंट्स इन आरोग्यवर्धिनी गुटिका एक्झिबिट्स सिग्निफिकंट अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज. म्हणजेच काय सांगितलं? आरोग्यवर्धिनी या कल्पामध्ये जे काही घटक द्रव्य आहेत, यांचं काम काय आहे हे घटक द्रव्यांचं? तर शरीरामध्ये कुठेही शोथ असेल, इन्फ्लमेशन असेल, तर ते कमी करण्याचं कार्य या घटक द्रव्यांनी होणार आहे. दिस हेल्प्स इन रिड्युसिंग इन्फ्लमेशन असोसिएटेड विथ कंडिशन्स सच ॲज जीर्णज्वर, कुष्ठ म्हणजे स्किन डिसऑर्डर्स, प्रोव्हायडिंग रिलीफ फ्रॉम पेन अँड स्वेलिंग. म्हणजे जिथे-जिथे असं काही आहे की जीर्णज्वर आहे आणि शोथ आहे शरीरामध्ये किंवा कुष्ठ आहे, स्किन डिसऑर्डर्स आहेत, तर तिथे काही पेन होत आहे, रुजा आहे, स्वेलिंग आहे. तर अशा कंडिशन्समध्ये आपण आरोग्यवर्धिनी जर दिली, तर तिथे त्या कल्पामध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांमुळे तिथला शोथ कमी होणार आहे, स्वेलिंग कमी होणार आहे. तिथलं पेन म्हणजे जे काही रुजा आहे, वेदना आहे, त्या कमी होणार आहेत आणि त्यामुळे जीर्णज्वर किंवा कुष्ठासारखे जे काही स्किन डिसऑर्डर्स आहेत, अशा कंडिशन्समध्ये हे कुष्ठ आहे, जीर्णज्वर आहे आणि सोबतच शरीरामध्ये पेन आहे, स्वेलिंग आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपण आरोग्यवर्धिनी गुटिका प्रिस्क्राईब करणार आहोत. पुढे नंतर काय इफेक्ट दिसणार आहे? इम्युनो मॉड्युलेटरी इफेक्ट म्हणजे शरीरातली इम्युनिटी वाढवण्याचं कार्य या आरोग्यवर्धिनीद्वारे होणार आहे. कशा पद्धतीने होईल? तर पारद आणि गंधक हे जे आहे, हे शरीरामध्ये
इम्युनिटी वाढवण्याचं काम करणार आहेत, व्याधिक्षमत्व वाढवण्याचं काम हे करणार आहेत. त्यामुळे जेव्हा पारद आणि गंधकाचा संयोग येतो, तेव्हा शरीरामध्ये आपोआप व्याधी प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी हे वाढणार आहे. आणि आरोग्यवर्धिनी गुटिकेमध्ये ऑलरेडी हे 2 घटक द्रव्य असल्या कारणाने शरीरामधली व्याधी प्रतिकारशक्ती किंवा रोग प्रतिकारशक्ती ही वाढणार आहे. दे हेल्प इन एन्हान्सिंग द बॉडी immune response, thereby aiding in the management of various infections and autoimmune disorders. म्हणजे जे काही शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी इन्फेक्शन होणार आहे किंवा ऑटोइम्युन म्हणजे स्वतःला एक अ, हं, शरीरच स्वतःला काय म्हणू शकतो आपण इम्युनिटी कमी करून स्वतःच्याच सेल्सना खायला सुरुवात करणार आहे किंवा स्वतःच्याच शरीराला ते एक फॉरेन बॉडी समजून रिॲक्ट करायला सुरुवात करणार आहे. तर हे जे काही आहे, हे ऑटो इम्यून डिसऑर्डर्स आणि जे काही इन्फेक्शन्स आहेत, ते कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांना लिमिटमध्ये ठेवण्यासाठी आपण आरोग्यवर्धिनी या टॅबलेटचा किंवा या औषधी द्रव्याचा, औषधी कल्पाचा उपयोग करू शकणार आहोत. का? तर याच्यामध्ये असणाऱ्या पारद आणि गंधक या घटक द्रव्यांमुळे शरीरातली इम्युनिटी वाढणार आहे. कारण पारद आणि गंधक हे काय आहेत? हे स्वतःच इम्युनिटी बूस्टर आहेत किंवा हे स्वतःच इन्फेक्शन कंट्रोल करणारे आहेत. त्यामुळे इन्फेक्शन कंट्रोल करून शरीराची इम्युनिटी वाढण्यासाठी, इम्यून रिस्पॉन्स वाढण्यासाठी या कल्पाचा उपयोग हा केला जाणार आहे किंवा या कल्पाचा उपयोग हा होणार आहे. पुढे हिपॅटो प्रोटेक्टिव्ह म्हणजेच काय? हिपॅटो म्हणजे लिव्हर आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे लिव्हरशी संदर्भात एक प्रोटेक्टिव्ह असं या कल्पाचं कार्य सांगितलेलं आहे. आरोग्यवर्धिनी गुटिका सपोर्ट लिव्हर हेल्थ अँड फंक्शन अँड इट्स फंक्शन हेल्प्स इन मॅनेजिंग यकृत विकार म्हणजे लिव्हर डिसऑर्डर्स बाय प्रमोटिंग द रिजनरेशन ऑफ हेपॅटिक सेल्स. म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलं इंडिकेशनमध्ये जीर्णज्वर, कुष्ठ आणि लिव्हर डिसऑर्डर्स किंवा यकृत विकार हे बघितलं होतं. तर का असं सांगितलेलं आहे? तर यकृत विकारामध्ये किंवा लिव्हर डिसऑर्डरमध्ये आरोग्यवर्धिनी गुटिकेचा काय रोल असणार आहे? तर यामध्ये असणाऱ्या घटकद्रव्यांमुळे जे काही हिपॅटिक सेल्स आहेत, तुम्ही अॅनाटॉमीमध्ये शिकले असाल, फिजिओलॉजीमध्ये जेव्हा तुम्ही बिलियरी सिस्टम शिकले असाल, तेव्हा त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या असाल, की एक्झॅक्टली लिव्हर फंक्शन कसं चालतं, त्याच्यामध्ये काय-काय सेल्स आहेत, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा हिपॅटिक सेल्स ज्या आहेत, यांचं रिजनरेशन करण्याची कॅपॅसिटी आरोग्यवर्धिनी या कल्पामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा लिव्हर डिसऑर्डर्स काही असतात, यकृत विकार काही असतात, जेव्हा आपल्याला लिव्हर हेल्थ इम्प्रूव्ह करायची असते, त्यावेळेला आपल्याला आरोग्यवर्धिनी गुटिका ही प्रिस्क्राईब करावी लागते. तर हिपॅटिक सेल्सच्या नवीन जनरेशनमुळे लिव्हर फंक्शन काय होणार आहे? इम्प्रूव्ह होणार आहे आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली जे काही लिव्हर डॅमेज आहे, त्याच्यापासून आपल्याला एक प्रोटेक्शन मिळणार आहे. त्यामुळे आरोग्यवर्धिनी गुटिका काय करणार आहे? हेपॅटिक सेल्सचं प्रोडक्शन करणार आहे आणि लिव्हर हेल्थ इम्प्रूव्ह करणार आहे आणि त्यामुळे जे काही लिव्हर डॅमेज सारख्या गोष्टी आहेत, त्यांना आपण कंट्रोल करू शकणार आहोत. नंतर आहे मेटाबॉलिक रेग्युलेशन. The inclusion of Eranda and Katuki root helps regulate metabolism, especially fat metabolism. कुटकी आणि एरंड हे जे काही आरोग्यवर्धिनी मधले घटक द्रव्य आहेत, हे काय करणार आहेत? तर हे मेटाबॉलिझमला आपल्याला हेल्प करणार आहेत आणि स्पेसिफिकली फॅट मेटाबॉलिझम म्हणजे जे काही मेद धातू आहे, त्यावरती या द्रव्याचं कार्य असणार आहे, एरंड आणि कुटकी. त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपल्याला स्थौल्य आपल्याला ट्रीट करायचं आहे, ओबेसिटीचे केसेस आपल्याकडे येणार आहे, तेव्हा-तेव्हा आपल्याला जर शरीरातला मेद धातू कमी करायचा आहे, जर आपल्याला तिथे लेखन कर्म, स्क्रॅपिंग ॲक्शन जर आपल्याला एक्सपेक्टेड असेल, तर अशा वेळेला आपल्याला कुटकी आणि एरंड या घटकद्रव्य असणाऱ्या आरोग्यवर्धिनी या कल्पाचा उपयोग करणं अपेक्षित आहे. काय करणार आहेत हे दोन्ही घटकद्रव्य? एरंड काय करणार आहे? तर एक तर ते विरेचन करणार आहे आणि त्यामुळे शरीरातला मेदधातू, अतिरिक्त मेदधातू निघून जाणार आहे. कुटकी काय करणार आहे? तर कुटकी मलाचं भेदन करणार आहे आणि त्यामुळे शरीरातलं जे काही अतिरिक्त मेद आहे, मलसंचय आहे, तो निघून जाणार आहे आणि त्यामुळे ओबेसिटीसारख्या, स्थौल्यासारख्या विकारांमध्ये किंवा विकृतींमध्ये आपल्याला आरोग्यवर्धिनी या कल्पाचा उपयोग हा केला जाणार आहे. पुढे हे झालं फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे त्या औषधी द्रव्याचा शरीरावर काय परिणाम होणार आहे? म्हणजे लिव्हरवर त्याचा काय परिणाम होईल? मेदधातूवर काय परिणाम होईल? किंवा आपण काय म्हणू शकतो, की जीर्णज्वरामध्ये याचा उपयोग कसा केला जातो? कुष्ठामध्ये कसा केला जातो?
तर हे सगळं औषधी द्रव्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते म्हणजे फार्मॅकोडायनॅमिक्स. आणि फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजे एखादं द्रव्य घेतल्यानंतर शरीर त्या द्रव्याला कसं रिॲक्ट करणार आहे किंवा शरीराकडून काय ऍक्शन त्या द्रव्याच्या पुढे होणार आहे, त्याला आपण फार्मॅकोकायनेटिक्स म्हणतो. पहिलं आहे ऍब्सॉर्प्शन, म्हणजे कोणतंही द्रव्य किंवा कोणतंही औषधी कल्प आपण जेव्हा सेवन करतो तेव्हा त्याचं काय होणार आहे, शरीरामध्ये ऍब्सॉर्प्शन होणार आहे, अ, अ, शरीरामध्ये ते ऍब्सॉर्ब केलं जाणार आहे. द ऍक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स ऑफ आरोग्यवर्धिनी गुटिका आर ऍब्सॉर्ब प्रायमरीली इन द जीआय ट्रॅक्ट आफ्टर ओरल ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे जेव्हा आपण ओरली या आरोग्यवर्धिनी गुटिकेचं सेवन करणार आहोत ते आपण काय म्हणू शकतो, ओरली आपण ते जेव्हा शरीरामध्ये त्या द्रव्याचं आपण ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहोत ओरल रूटने, तेव्हा यामधले जे काही ऍक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स आहेत या कल्पामधले ते शरीरातल्या जीआय ट्रॅक्टमध्ये अन्न स्त्रोतसामध्ये ते ऍब्सॉर्ब केले जाणार आहे. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम होणार आहे. एकदा ऍक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स किंवा त्या घटक द्रव्यांचं शरीरामध्ये ऍब्सॉर्प्शन झालं, त्याच्यानंतर हे जे काही हर्बल कंपाऊंड्स आहेत, जे काही औषधी द्रव्य आहेत, हे मेटाबॉलिझम होणार आहे त्याचं लिव्हरमध्ये. म्हणजे शरीरामध्ये पहिल्यांदा जीआय गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये औषधी द्रव्याचं ऍब्सॉर्प्शन केलं जाईल, त्याच्यानंतर ते लिव्हरकडे जाईल आणि लिव्हरमध्ये त्या औषधी द्रव्याचं मेटाबॉलिझम होणार आहे. वेअर दे मे बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट्स ऑर एक्सक्रिटेड ॲज वेस्ट प्रोडक्ट्स. म्हणजे एकतर ते मेटाबोलाइट्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे किंवा लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्यांचं पचन होऊन वेस्ट प्रोडक्ट म्हणून ते शरीरातून बाहेर एक्सक्रीट केले जाणार आहे. म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर ते ऍब्सॉर्ब झाल्यानंतर शरीराला जर उपयोगी जे जे गोष्टी आहेत त्यांचं ऍक्टिव्ह मेटाबोलाइट्स मध्ये कन्व्हर्जन होऊन ते शरीरामध्येच राहणार आहे किंवा त्यांचा वेस्ट प्रोडक्ट तयार होऊन ते शरीरातून बाहेर निघून जाणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, डिस्ट्रीब्युशन. एकदा का हे मेटाबोलाइट्स तयार झाले म्हणजे ऍक्टिव्ह जे काही ते इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा ऍक्टिव्ह जे काही कंपोनंट्स आहेत हे शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केले जातील आणि ते शरीरामध्ये त्यांचं मेटाबोलाइट्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल, कन्व्हर्जन होईल. हे जे मेटाबोलाइट्स आहेत, हे जे ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत, हे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत कुठे, थ्रू आउट द बॉडी. म्हणजे पूर्ण शरीरामध्ये हे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत वाया ब्लड स्ट्रीम रिचिंग टार्गेट ऑर्गन्स सच एज लिव्हर, स्किन अँड इम्युन सिस्टम. म्हणजेच काय, तर एकदा का ह्या द्रव्याचं शरीरामध्ये सेवन झालं, त्याचं ऍब्सॉर्प्शन झालं, त्याचं मेटाबॉलिझम झालं आणि एकदा ते मेटाबोलाइट्स तयार झाले किंवा ऍक्टिव्ह कंपाऊंड तयार झाले, तेव्हा ज्या ठिकाणी ते औषधी द्रव्य पोहोचणं अपेक्षित आहे त्या सगळ्या ठिकाणी त्या द्रव्याचं किंवा त्या औषधी द्रव्याचं डिस्ट्रीब्युशन हे होणार आहे. स्पेसिफिकली जिथे टार्गेटेड ऑर्गन्स आहेत, जसे की आता आरोग्यवर्धिनीसाठी टार्गेटेड ऑर्गन काय आहे, लिव्हर, कारण लिव्हर डिसऑर्डर मध्ये आपण यूज करणार आहोत. स्किन, कारण स्किन डिसऑर्डर म्हणजे कुष्ठामध्ये यूज होणार आहे. आणि इम्युन रिस्पॉन्स किंवा इम्युनिटी सिस्टम बूस्ट होणार आहे या द्रव्याच्या सेवनाने. त्यामुळे इम्युन सिस्टम, स्किन लेवलला आणि लिव्हरच्या ठिकाणी जे टार्गेटेड ऑर्गन्स आहेत तिथे या द्रव्यांचं डिस्ट्रीब्युशन हे होणार आहे. नंतर इलिमिनेशन म्हणजे काय, तर शरीरातून बाहेर टाकलं जाणार आहे. एनी अनयुटिलाइज्ड कन्स्टिट्युएंट्स ऑर मेटाबोलाइट्स आर प्रायमरीली इलिमिनेटेड थ्रू युरिन अँड फेसेस. म्हणजे जे काही वेस्ट प्रोडक्ट होणार आहे, म्हणजे औषधी द्रव्याचं पहिल्यांदा ऍब्सॉर्प्शन होईल, मग त्याचं मेटाबॉलिझम होईल, युजफुल जे प्रोडक्ट आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन पूर्ण शरीरामध्ये होईल आणि टार्गेटेड ऑर्गन्सवरती स्पेसिफिकली जास्त डिस्ट्रीब्युशन होईल आणि उरलेलं जे अनयुज्ड पार्ट आहे त्याचं इलिमिनेशन होणार आहे, एक्सक्रिशन होणार आहे, शरीरातून ते बाहेर टाकलं जाणार आहे. कशा थ्रू, युरिन आणि फेसेस, म्हणजे मल आणि मूत्राद्वारे ते जे इनॅक्टिव्ह कंपाऊंड आहे किंवा जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे ते शरीरातून बाहेर फेकलं जाणार आहे. द ड्युरेशन ऑफ ऍक्शन अँड इलिमिनेशन हाफ लाईफ मे व्हॅरी डिपेंडिंग ऑन द स्पेसिफिक इनग्रेडियंट्स अँड इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स. मग हे इलिमिनेशन किंवा हे एक्सक्रिशन कशावर डिपेंड करतं, तर त्या पर्टिक्युलर औषधी द्रव्यांवर, त्यामध्ये असणाऱ्या इनग्रेडियंट्सवर, त्यामध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांवर हे डिपेंड करतं की एखादं औषधी द्रव्य किती दिवसात शरीरातून बाहेर पडेल किंवा किती दिवसानंतर एखादं द्रव्य किंवा ते वेस्ट प्रोडक्ट शरीरातून बाहेर निघेल थ्रू युरिन अँड फेसेस. हे डिपेंड करतं त्या त्या द्रव्यामध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांवर. तर हे झालं फार्मॅकोकायनेटिक्स.
रिसर्च अपडेट्स काय आहेत? म्हणजे रिसर्च पेपर काय आहेत? आरोग्यवर्धिनी या द्रव्यावरती काही रिसर्च पेपर आहेत का? तर येस. आरोग्यवर्धिनी वटी अ थिओरिटिकल अनालिसिस असा एक पेपर पब्लिश झालेला आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आरोग्यवर्धिनी वटी हॉर्मोनायझेस द 3 दोषास म्हणजे तीनही दोषांना बॅलन्स ठेवण्याचं काम आरोग्यवर्धिनीचं आहे. डिटॉक्सिफाईज द लिव्हर लिव्हरमध्ये जे काही टॉक्झिन्स आहेत किंवा लिव्हरला प्युरिफाय करण्याचं, डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम आरोग्यवर्धिनीचं सांगितलेलं आहे. कारण आरोग्यवर्धिनीचा टार्गेट ऑर्गन लिव्हर सांगितलेला आहे. त्यामुळे यकृत विकारांमध्ये, लिव्हर डिसऑर्डर्समध्ये आपण आरोग्यवर्धिनी वापरणार आहोत. एड्स इन फॅटी लिव्हर कंडिशन म्हणजे स्पेसिफिकली लिव्हर डिसऑर्डर्समध्ये फॅटी लिव्हर जिथे आहे, हेपॅटोमेगॅली सारख्या कंडिशन्समध्ये आपण या आरोग्यवर्धिनीचा उपयोग करणार आहोत. प्रमोट्स अ हेल्दी डायजेस्टिव्ह सिस्टम विदाउट सिग्निफिकंट टॉक्झिक इफेक्ट आणि डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करणार आहे. इट फॅसिलिटेट्स assimilation of excess oily substance, aids in liquid digestion, and reduce adipose tissue oiliness. To ensure efficacy, it should be taken with various adjuncts, but self-medication must be avoided to prevent potential adverse effects. म्हणजेच जे जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं की जसं हे लिव्हरसाठी उत्तम आहे, त्याच्यानंतर जीआय सिस्टमसाठी म्हणजे डायजेशनसाठी उत्तम आहे का? तर याच्यामध्ये त्रिफलाची घटक द्रव्य आहेत, हरितकी, विभितकी, अमलकी. तर हे काय करणार? हे डायजेशन प्रॉपर करणार आहेत. त्यामुळे डायजेशनसाठी या कल्पाचा उपयोग चांगला होतो. नंतर फॅट मेटाबॉलिझम आहे. याच्यासाठी आरोग्यवर्धिनी इम्पॉर्टंट आहे. कारण मेद धातूवर जर आपल्याला कार्य करणं अपेक्षित आहे, तर स्थौल्यासारख्या आजारांमध्ये, विकृतींमध्ये आपण आरोग्यवर्धिनीसारखी कल्प वापरू शकतो. पण या कल्पाचं असं सांगितलेलं आहे, सेल्फ मेडिकेशन किंवा स्वतःहून काहीही कितीही दिवस घेणं हे खूप जास्त रिस्की असणार आहे. कारण सुरुवातीलाच आपण बघितलं की कालमर्यादा सांगितलेली आहे. हे जे कल्प आहे आरोग्यवर्धिनी हे मॅक्सिमम 1 मंडल इतपतच आपण सेवन करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काही दिवसांचा गॅप द्यावा लागतो आणि मग परत आपण हा कल्प सुरू करू शकतो. पण 1 मंडलपेक्षा जास्त कंटिन्यू आपण हा कल्प करू शकत नाही. तर हा पेपर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद जयपूर या ठिकाणी असणारे पीजी स्कॉलर जे आहेत त्यांनी हा पेपर पब्लिश केलेला आहे. पुढचा पेपर काय आहे? तर रोल ऑफ इफिकसी ऑफ आरोग्यवर्धिनी वटी इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसऑर्डर्स म्हणजे आरोग्यवर्धिनी वटीचा जीआय डिसऑर्डर्स मध्ये कसा उपयोग आहे? तर द स्टडी फाइंड्स काय रिसर्च पेपरचं फायनल कन्क्लुजन काय आहे? द स्टडी फाइंड्स दॅट आरोग्यवर्धिनी वटी एनहान्सेस डायजेशन, promotes nutrient absorption, balances body fats, detoxifies without toxic effects on vital organs. It harmonizes doshas, supports liver function, and sustains digestive health. Ingredients like tamravasma boost enzyme release and chitrak aids digestion. Arogyavardhini Vati regulates gastrointestinal processes for healing. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की डायजेशन सुधारण्यासाठी, न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन वाढण्यासाठी, लिव्हरच्या ठिकाणी डिटॉक्सिफिकेशनसाठी या आरोग्यवर्धिनी गुटिकेचा अतिशय चांगला उपयोग हा होतो. तिसरा पेपर काय आहे? द इफेक्ट ऑफ आरोग्यवर्धिनी वटी अँड फलत्रिकादी क्वाथ इन नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज केस स्टडीज म्हणजे 2 ग्रुप्स केलेले आहेत इथे. आरोग्यवर्धिनी वटी अँड फलत्रिकादी क्वाथ वेअर यूज्ड टू ट्रीट 2 cases of non-alcoholic fatty liver disease in a male and female patient over 12 weeks. म्हणजे 3 महिन्यांसाठी 12 वीक्ससाठी हे कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे. आरोग्यवर्धिनी वटी आणि फलत्रिकादी. एका ग्रुपला आरोग्यवर्धिनी वटी दिलेली आहे, एका ग्रुपला फलत्रिकादी क्वाथ दिलेला आहे. इन नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे अल्कोहोल इंड्युस्ड फॅटी लिव्हर डिसीज नाहीये अशा केसेसमध्ये नॉन अल्कोहोलिक अशा फॅटी लिव्हर डिसीजमध्ये एका ग्रुपला आरोग्यवर्धिनी दिली आहे आणि एका ग्रुपला फलत्रिकादी दिलेला आहे. टेस्ट वेअर कंडक्टेड ॲट बेसलाईन अँड ॲट 4, 8, 12 वीक्स म्हणजे 4 आठवड्यांनी, 8 आठवड्यांनी आणि 12 आठवड्यांनी असे टेस्ट रिपीट केलेले आहेत. शोईंग नो साईड इफेक्ट्स अँड नॉर्मल लिव्हर फंक्शन, hematology, renal function, and cholesterol levels. Liver enzymes and ecogenicity return to normal by the end of the treatment.
म्हणजे 12 वीक्ससाठी हा स्टडी केला गेला आहे इन नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. त्याच्यामध्ये प्रत्येक 4 आठवड्यांनी, 8 आठवड्यांनी आणि 12 आठवड्यांनी टेस्ट रिपीट केले गेले. तर त्यामध्ये लिव्हर फंक्शन जे काही आहे ते नॉर्मल आहे, हिमॅटॉलॉजी व्यवस्थित आहे, म्हणजे ब्लड काउंट व्यवस्थित आहे, रिनल फंक्शन व्यवस्थित आहे, कोलेस्ट्रॉल लेवल व्यवस्थित आहे. त्यामुळे असं प्रूव्ह झालेलं आहे की फलत्रिकादी आणि आरोग्यवर्धिनी हे नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये अतिशय युजफुल आहे. त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू ऑफ आरोग्यवर्धिनी वटी असा एक पेपर आहे. म्हणजे आरोग्यवर्धिनी वटीवरती जे काही लिटरेचरमध्ये आहे त्यानुसार काय काय इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. तर आरोग्यवर्धिनी वटी अ पॉप्युलर आयुर्वेदिक रेमेडी इफेक्टिव्हली मॅनेजेस व्हेरियस कंडिशन. इट्स कफ पित्त शामक, म्हणजे कफ आणि पित्त दोषावरती स्पेसिफिकली काम करणारा असं हे कल्प सांगितलेला आहे. अँड शोथहर, इथे शोथकर आहे, शोथहर प्रॉपर्टीज ट्रीट स्किन डिसीजेस लाईक कुष्ठ अँड मुखदूषिका. म्हणजे जे काही पिंपल्स आहेत, मुखदूषिका आहेत, कुष्ठ सारखे जे काही स्किन डिसऑर्डर्स आहेत, अशा ठिकाणी स्किन डिसीजेसमध्ये किंवा त्वचा संबंधित जे काही आजार आहेत तिथे आरोग्यवर्धिनी हे उत्तम काम करतं. वातानुलोमक अँड रेचन ऍक्शन्स ॲलेव्हिएट कॉन्स्टिपेशन. खुटकीचं प्रमाण यामध्ये जास्त असल्या कारणाने कॉन्स्टिपेशन, मलावष्टंभासारखी कंडिशन जर असेल तर आपण आरोग्यवर्धिनी ही जी काही फॉर्म्युलेशन आहे हे प्रिस्क्राईब करू शकतो. आरोग्यवर्धिनी वटी रिड्युसेस वेट बाय इलिमिनेटिंग आर्म अँड वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी. म्हणजे शरीरामध्ये जो काही संचित आर्म आहे, संचित जे काही मल आहे त्यांना बाहेर काढून जे काही वेट आहे, शरीराचं जे काही वजन आहे हे मेंटेन करण्याचं किंवा कमी करण्याचं काम हे आरोग्यवर्धिनी करणार आहे. त्यामुळेच तौल्यामध्ये जिथे मेदधातूचं अतिरिक्त वृद्धी झालेली आहे अशा कंडिशन्समध्ये आरोग्यवर्धिनी गुटिका ही वापरली जाते. इट ॲड्रेसिंग मेदोरोगा, म्हणजे स्पेसिफिकली मेदोरोगामध्ये या कल्पाचा उपयोग केला जातो. इट इफिशियंटली मॅनेजेस अन्नवह स्त्रोतस डिसऑर्डर इन्क्लुडिंग ॲनोरेक्झिया, म्हणजे जीआय डिसऑर्डर जे काही आहे, अन्नवह स्त्रोतसांच्या ज्या काही व्याधी सांगितलेल्या आहेत. ॲनोरेक्झिया म्हणजे अजिबात जेवण करण्याची इच्छा नाहीये असं. बाय बॅलन्सिंग वात पित्त कफ, म्हणजे शरीरातले 3ही दोषांवरती या कल्पाचा उपयोग होतो किंवा कार्य आहे. पण स्पेसिफिकली पित्त आणि कफ दोषावरती याचा कार्य जास्त आहे. प्रॉपर्टीज लाईक दीपन, पाचन, पथ्य, त्रिदोष शामक अँड स्त्रोतोशोधक ॲलिव्हिएट सिम्पटम्स ऑफ ॲनेमिया. त्यामुळे जिथे अजिबात भूक लागत नाहीये किंवा दीपन पाचन, शरीरातला जठराग्नी कमी झालेला आहे, पचन व्यवस्थित होत नाहीये, अशा वेळेला आरोग्यवर्धिनी दिल्यामुळे शरीराला अग्नी प्रदीप्त होणार आहे, जठराग्नीचं दीपन होणार आहे, डायजेशन व्यवस्थित होणार आहे. 3ही दोषांवरती या कल्पाचं कार्य असल्या कारणाने ॲनेमिया सारख्या ज्या काही व्याधी आहेत या व्याधींमध्ये अशा कल्पाचा उपयोग हा होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये आरोग्यवर्धिनी गुटिका हा जो कल्प आहे किंवा हे जे कंपाऊंड फॉर्म्युलेशन आहे त्याबद्दल अभ्यास केलेला आहे. हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तर इम्पॉर्टंट आहेच आहे, पण पुढे जाऊन प्रॅक्टिसच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. कोणताही कल्प अभ्यासताना आपल्याला त्या कल्पामध्ये असणारे घटक द्रव्य काय आहे, त्यांचा अनुपान काय आहे, किती मात्रेमध्ये तो कल्प वापरायचा आहे, त्याची सेवन काल काय असायला हवं, कालमर्यादा काय, मॅक्सिमम किती दिवसांपर्यंत आपण एखादा कल्प प्रिस्क्राईब करू शकतो, त्याचं फार्मॅकोडायनॅमिक्स काय आहे, कायनेटिक्स काय आहे, किंवा रिसेंट काही त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला कल्प अभ्यासत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तर आरोग्यवर्धिनी गुटिका हा टॉपिक इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो कल्प आहे तो अभ्यासणार आहोत. धन्यवाद. सेकंड प्रॉप बीएमएस स्टूडेंट्स के लिए हम लोगों ने बहुत डिटेल में लेक्चर सीरीज डिजाइन किया हुआ है. ये जो लेक्चर सीरीज है हम लोग क्लिनिकल अप्रोच के साथ में पढ़ाते हैं. इसमें हम लोग ने बहुत डिटेल में फार्मेकोलॉजी, पैथोलॉजी, चरक संहिता, रसशास्त्र, द्रव्य गुण, रोग निदान, स्वस्थवृत्त, सारा सब्जेक्ट हम लोगों ने कवर किया हुआ है. लेक्चर सारे हमारे रिकॉर्डेड हैं, आप आपके टाइम के हिसाब से कभी भी कितने बार भी देख सकते हो. इसके साथ में हम लोग 5000 MCQ प्रोवाइड करते हैं ताकि आप अच्छे से प्रैक्टिस कर सको. जो पढ़ाने वाले जो टीचर्स हैं सारे एक्सपीरियंस हैं, उन्होंने BMS करके MD किया है, जिसकी वजह से हम लोग जो कुछ भी पढ़ाएंगे वो क्लिनिकल अप्रोच के साथ में पढ़ाएंगे
और उसके साथ में हम लोग ये भी साथ साथ में बताते जाते हैं कि कौन सा पॉइंट AIPGT के लिए नेक्स्ट के लिए इंपॉर्टेंट है। देखो हम लोग पढ़ाई कर रहे हैं तो जाहिर सी बात है कि आज नहीं तो कल हम लोग प्रैक्टिस करेंगे। मैं चाहता हूं कि आप लोग पढ़ ही रहे हो तो इस अप्रोच से पढ़ो कि एग्जाम भी क्लियर हो जाए, प्लस आप क्लिनिकली भी कुछ अच्छा खासा सीख सको, राइट। तो ये जो सारा लेक्चर सीरीज है ये हमारा ऐप है मोरे पब्लिकेशन, उसके ऊपर अवेलेबल होगा। अगर आपको हमारा वे ऑफ टीचिंग डेमो लेक्चर देखना है तो ऐप डाउनलोड करके वहां पे फ्री कंटेंट कुछ लेक्चर्स है वहां से आप देख सकते हो। अगर आपको और इन्फॉर्मेशन चाहिए तो नीचे जो नंबर दिया गया है इस पर आप कॉन्टेक्ट करके पूछ सकते हो। इनकेस अगर आपको लेक्चर पसंद आ जाता है, अगर आपको ज्वाइन करना है तो इसका जो फी है बहुत ज्यादा नहीं है, केवल 5,500 है। इनकेस अगर आपके पूरे बैच को ज्वाइन करना है, ग्रुप डिस्काउंट चाहिए, तो इसके लिए आप जो नीचे नंबर दिया है इस पर कॉन्टेक्ट करके पूछ सकते हो। तो जो लोग ऑलरेडी हमारे पास पढ़े हैं, अगर उनको पसंद आया है तो हमारे लेक्चर्स आपके जूनियर, आपके फ्रेंड्स तक भी इसको पहुंचाइए। धन्यवाद।